संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेले परळी नगरपालिका निवडणुकीचं लागलं होतं. आज छाननी होती ने छाननी पाहिजे महायुतीच्या एकनाथ शिंदे गटाकडून जयश्री पापा गित्ते हे बिनविरोध त्याची निवड झालेली आहे. आता माझ्यासोबत येते ते काय सांगलं आपलं सर्वप्रथम आपलं अभिनंदन. आपली बिनविरोध निवड झालेली काय प्रतिक्रिया असणार आहे? सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करते आणि आमचे नेते माननीय महाराष्ट्र राज्याचे एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला तिकीट दिलं त्यांचा मी आभार व्यक्त करते. आमचे संपर्क प्रमुख मुरेदादा, जिल्ह्याचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि ही जी लढत जी होती ही खऱ्या अर्थानं महायुती आम्ही सर्व एकत्र आलो आणि आभार मी आमच्या भगिनी माननीय पंकजाताई आणि आमचे बंधू धनंजय मुंडे या सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि ही जे महानगरपालिकेची सुरत होतीच होती, पण याच्यामध्ये सर्वप्रथम मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि ज्यांनी जीवाचं रान केलं त्यांचे पण इथं आभार व्यक्त करते. ताई, आता पाहिलं तर काही दिवसापूर्वीच आपले जे TP सरांचे आपले वडील आहेत त्यांनी आता एकनाथ शिंदे गटाने प्रवेश केला होता आणि त्याच्या माध्यमातून आपण उभा टाकला होता. आणि पहिल्यांदाच मला वाटतं कित्येक वर्षानंतर शिवसेनेचा पहिला उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निघालेला आहे. इतिहास घडला असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. 50 वर्षामध्ये शिवसेनेचा पाहायला तर बिनविरुद्ध कुठलाच उमेदवार निघालेला नव्हता आणि हे आज इथं घडलेलं आहे. सर्वांच्या सहकार्यानं घडलेलं आहे, महायुतीच्या सहकार्यानं घडलेला आहे. त्यामुळे हा आनंद उत्सव आहे आमच्या सर्वांचा. आता काही दिवसात पाहिलं तर जिल्हा परिषद देखील निवडणूक लागणार आहेत आणि ते लागतील मला वाटते. त्याच्यामध्ये कसं पाहिलं मिळालं आम्हाला शिवसेनेचं? आमचे नेते माननीय प्राध्यापक TP मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ज्याप्रमाणे ते म्हणतील त्याप्रमाणे होणार आहेत. आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, संपर्क प्रमुख मोरेदादा हे जे आदेश देतील त्याचप्रमाणे आम्ही इथे सर्व करणार आहेत. आणि निश्चितच इथं भगवा फडकला जाणारच आहे. का तर सुरुवात ही नगरपालिकेपासूनच झालेली आहे. तर जिल्हा परिषदचे पण आपले इथं मेंबर 100% होऊ शकतात, पंचायत समिती पण आपले होऊ शकतात आणि निश्चितच इथे येणार तर आहेतच. का तर एकंदरीत चित्र पाहिलं तरी शिवसेना ही भगवीमय इथं आम्ही करून टाकलेली आहे. काय आता तुमच्या मतदारसंघात आपल्या प्रभागामध्ये काम आहे ते जे शिल्लक काम आहे मध्ये आता करायचे आहेत ते? प्रभागामध्ये जे काही कामं आमच्या राहिलेली असतील त्याच्यामध्ये रस्त्याचं असेल, नालीचं असेल, कुठलंही काम जे आहे ते सर्वप्रथम मी प्राधान्य तिथे देणार आहे. ज्या काही समस्या आहेत नागरिकांच्या त्या सोडविण्याचा प्रयत्न मी निश्चितच करणार आहे. विरोधक म्हणतात की परळी शहरामध्ये अर्धवट कामं मोठ्या प्रमाणात बाकी आहे, त्याने आऊट केले जातात. जे काही अर्धवट कामं राहिलेले आहेत ते निश्चितच आमची महायुती ते आल्याच्या नंतर आम्ही ते सर्व कामं निकाली लावू. त्याच्यामध्ये नागरिकांना त्रास होईल असं कुठलंही काम राहणार नाही. ते काम 100% होईल. महायुतीचा झेंडा आता नगरपालिकेत फडकत तुम्हाला अपेक्षा आहे? महायुतीचाच झेंडा फडकेल ही 100% मला खात्री आहे. आमचे बंधू धनंजय मुंडे साहेब, आमच्या भगिनी पंकजाताई आणि आमचे नेते माननीय प्राध्यापक TP मुंडे सर यांच्या सर्वांच्या प्रयत्नानं आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रयत्नानं निश्चितच जनता त्यांना आशीर्वादी रूपी मतदान देईन हे मला विश्वास आहे. येणाऱ्या काळामध्ये पाहिलं तर येत्या काही दिवसामध्ये पाहिलं तर परळी नगरपालिकेवर हा महायुतीचा झेंडा फडकल अशी देखील अपेक्षा देखील जयश्री ताई यांनी केली झालेली. कॅमेरा पर्सन विकास अवंगसर मी संभाजी मुंडे, TVNI परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.